स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विट्यात राष्ट्रवादीच्या पंकज दबडे यांचा धूमधडाका, पत्रकार परिषद घेऊन काय म्हणाले? दिवाळीचा प्रकाश झळाळू द्या तुमच्या हास्यात हे। या सणासुदीला तुमच्या दातांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या। श्री समर्थ डेंटल केअर विटा इथं सुरू आहे स्पेशल दिवाळी ऑफर। केस पेपर, तपासणी आणि एक्सरे पूर्णपणे मोफत, तसंच इतर सर्व उपचारांवर खास सवलती। ऑफर लागू 25 ऑक्टोबर 2025 पर्यंतच, तर आजच भेट द्या श्री समर्थ डेंटल केअर विटा। तुम्हाला त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत? मग आजच त्वचा रोग तज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा ट्रीट्स स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या। आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार, केसांच्या समस्येवर उपचार, सौंदर्यवर्धक क्रिया, सर्व प्रकारच्या आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता यशस्वी हॉस्पिटल समोर, तासगाव नाका, विटा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आगामी निवडणुकीबाबत काय करायचं, पुढची रणनीती कशी ठरवायची, त्या संदर्भात आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील, तसे राज्याचे सरचिटणीस प्रतापनाना पाटील, युवक जिल्हाध्यक्ष आनंद पाटील, मतदारसंघातील ज्येष्ठ नेते व तालुक्यातील राहिलेले सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत 27/10/2025 रोजी मायनी रोडला जय मल्टीपर्पज हॉलमध्ये सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम संवाद मेळावा आयोजित केलेला आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्यात सर्व निवडणुका महिन्यादरम्यान होतील, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीत सर्व निवडणुका होतील। त्या संदर्भात आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षाच्या वतीनं खानापूर तालुका व विटा नगरपालिका या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची वार्ड नेता तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती गणातील सर्व प्रमुखांची बैठक घेतली। त्या बैठकीतले सर्व कोण इच्छुक आहे, कोणाला कुठं सीट पाहिजे, काय हे सर्व आम्ही अहवाल तयार केला। हा सर्व अहवाल आम्ही वरिष्ठांना देणारच आहे। त्या संदर्भातील आम्ही आता आमची भूमिका अशी आहे की आम्ही पक्षाने आम्हाला सांगितले की तुम्ही तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती व विटा नगरपालिका सर्व तुम्ही सीटा लढा। राजकारण आहे ह्याशिवाय आपली पार्टी तो वाढणार नाही, मजबूत होणार नाही। यासाठी ही सर्व परिस्थिती आम्ही सांगली जिल्ह्याचे संपर्क मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब व निशिकांतदादा यांच्याकडे आणि पक्षाकडे सर्व माहिती पाठवणार आहे। त्यासाठी आम्ही परवा आयोजन केलेलं आहे संवाद मेळाव्याचं। या निवडणुकीतील आम्ही सर्व महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। ह्या संदर्भातील कोणावर युती करायची, काय करायचं, या सर्व निर्णय अजितदादा पवार राज्याचे आमचे जे अध्यक्ष आहेत हे सर्व निर्णय घेणार आहेत। इथं महायुतीमध्ये काम करत असताना इथं प्रामुख्याने विरोधी पक्ष नेता कोणच नाही, विरोधकाचं काम कोणच करत नाही। इथलं राजकारणात असे आहे की दोघांशी तिसरा पर्याय तयार होऊन देत नाहीत। त्यामुळे इथं आम्हाला सर्व जागा लढवायच्या आहेत, इथं आमचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायचं, पार्ट्या पण वाढवायच्या आहे। त्या संदर्भासाठी आम्ही मेळावा आयोजित केलेला आहे। आमची तयारी सुबळावाची आहे। आम्ही सर्व सीटा लढणार आहे नगरपालिकेच्या। जे इथं नगरपालिकेत ओबीसी महिला सीट पडलेल्या आहेत त्या आमच्या 2 उमेदवार आमच्यावर तयार आहेत। आता आमची पूर्ण तयारी आहे। त्याशिवाय लोकांच्या मनात इथं पार्टी वाढणार नाही, त्यासाठी आम्ही सोबत लढणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीनं होत असलेल्या आजच्या पत्रकार परिषदेसाठी इथं उपस्थित असलेल्या त्या तालुक्याचे अध्यक्ष पंकजभैया दबडे, राजभैया लोखंडे, मान्य लालाशेठ पवार, आदित्य पाटील, अनिल जाधव, अमोल मंडले, आमचे सुतार साहेब। खरं तर राज्यामध्ये नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुल थोड्या दिवसामध्ये वाजणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही जो काय पक्षानं आम्हाला जो आदेश दिला होता त्या पद्धतीनं काम चालू होतं। वेगवेगळे आपण बघितलेले असाल, खानापूर तालुक्यामध्ये वेगवेगळे जनतेचे प्रश्न असतील, वेगवेगळे आंदोलनं असतील आणि या सगळ्या गोष्टी करत असताना जनतेला न्याय देण्याची भूमिका घेऊन काम करत असताना राज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचे हात
बळकट करण्यासाठी, राज्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी, या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं आम्ही खानापूर तालुक्याचे अध्यक्ष पंकज भैया दबडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आणि त्याचबरोबर विटा नगरपालिकेची निवडणूक ही ताकदीनं आणि स्वबळावर लढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्याच अनुषंगानं गेली 2-3 दिवस आम्ही पक्षाच्या मिटिंगा घेतल्या. त्याच्यामध्ये महिला आघाडी असतील, सामाजिक न्याय विभाग असेल, ओबीसी विभाग असेल, मच्छीमार विभाग असेल, कामगार विभाग असेल, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं आज राज्यामध्ये जे वातावरण आहे त्या वातावरणाच्या अनुषंगानं राज्यातला दलित समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ओबीसी समाज असेल, बहुजन समाज असेल, हा सगळा समाज आदरणीय दादांच्याकडं शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारानं काम करणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघतोय. सर्वसामान्यांच्या मनातला असणारा हा पक्ष, लाडक्या बहिणींच्या मनातला असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यावर असणारा या जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या हेतूनं एक ताकदीनं या विटा नगरपालिकेची निवडणूक आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या लढवण्याच्या दृष्टिकोनातून या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय निशिकांत दादा पाटील यांनी जो आदेश दिला होता त्या आदेशाप्रमाणे येणाऱ्या 27 तारखेला या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी या राज्याचे आमचे ज्येष्ठ मंत्री सन्माननीय हसनजी मुश्रीफ साहेब येत आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा होणार आहे. तर आज आपल्या माध्यमांच्या माध्यमातून मी विनंती करतोय की तालुक्यातील आणि परिसरातील सर्व महिला नागरिक बंधू भगिनींनी हजारोच्या संख्येनं या संवाद मेळाव्याला आपण हजेरी लावावी अशी विनंती आहे. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.